नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहोत आणि या ठिकाणी प्रचारानिमित्त बरेचसे राष्ट्रवादी शरद पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे उमेदवार पण आहेत। त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की या ठिकाणचे जनतेचा प्रतिसाद कसा आहे। जनतेचा प्रतिसाद आम्हाला गेल्या 8 दिवसापासून खूप चांगला भेटत आहे आणि प्रत्येक जण आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि मला नक्की विश्वास आहे की 3 तारखेला सगळ्या जनतेचा आशीर्वाद मिळून मी नगरसेवक म्हणून विजयी होईल। नितीश भैया, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असताना अशी काय घडामोड घडली का आज तुम्ही या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवताय आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय तरी? यस, लोकांचा प्रतिसाद नक्की मला चांगला भेटत आहे, पण भारतीय जनता पार्टीमध्ये मी सक्रिय असताना काय झालंय ते मी आता त्याच्यावर काय बोलणार नाही, ते योग्य पण नाहीये मी, कारण की त्याचं राजकारण करणार नाही। मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे। मी याचं उत्तर 100% 3 तारखेला सगळ्यांच्या आशीर्वादाने देईल। ही बाजारपेठ मोठी आहे, इथे व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे। या व्यापाऱ्यांच्या नेमक्या समस्या काय? व्यापाऱ्यांच्या सगळ्यात महत्त्वाची समस्या आहेत पार्किंगची सोय पाहिजे त्यांना, जेणेकरून 3 तालुक्याची बाजारपेठ आहे तर त्यासाठी पार्किंगची व्यवस्था करायची। त्याच्यानंतर CCTV कॅमेरा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की सगळे व्यापारी आहेत, सोने व्यापारी आहेत, कापडाचे व्यापारी, तर त्याचे तो एक आहे प्रश्न। आणि याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या इथं गरजेच्या वस्तू आहेत ते आम्ही इथं नक्की पुढे प्रोव्हाइड करू इथं। चारुशिला कोळपकर या सुद्धा या प्रभागाच्या महिला उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमका लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो या प्रभागामध्ये। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोक म्हणजे स्वतः सांगतात की तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही चांगलं काम करा आमच्यासाठी। नितीश भैया गादियासारखा अनुभवी राजकीय नेतृत्व तुमच्या सोबतीला आहे, तर याचा फायदा कसा होईल? फायदा तर त्यांचा मला, माझा त्यांना आहेच आहे। या प्रभागामध्ये सुशिक्षित आणि सुज्ञ लोक आहेत। ही बाजारपेठ शिरूरची खूप मोठी आहे। तर या ठिकाणी महिला पण व्यापारानिमित्त काही खरेदीमध्ये येतात। महिलांच्या दृष्टीने काय या ठिकाणी प्रभागामध्ये सुविधा पाहिजेत मुख्यतः? महिलांसाठी तर पहिलं इथं वॉशरूमची सुविधा लागेल, म्हणजे ज्या बाहेरून येतात, म्हणजे पारनेरीकडून भरपूर दुसऱ्या गावातून महिला येतात, तो वॉशरूमसाठी काही करता येईल का पाहिजे मी। आणि महिलांची सेफ्टी म्हणजे पैसे वगैरे चोरी जातात ह्याच्यावर पण मते भैयांनी सांगितलं CCTV, तर तसं पण होईल। महिलांचे स्थानिक काय प्रश्न असतात बरं नेमका, जे आपण अग्रक्रमाने त्याला प्राधान्य दिलं पाहिजे? महिला पहिलं गॅसचं पण खूप आहे महिलांकडे, की गॅस भेटत नाही वेळेवर, लाईटचा पण प्रॉब्लेम असतो, पाण्याचा पण असतो, तर मी ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। जनतेने जर संधी दिली देणारच आहे। म्हणजे तुम्हाला खूप त्याच्याबद्दल उत्कंठ आहे आणि आत्मविश्वास आहे। ज्या पक्षाने तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाने विश्वास ठेवून तुम्हाला उमेदवारी दिला, असं म्हणायचं? हो, विजय हा नक्की मला एवढा विश्वास ठावा आहे। आहे। तुम्ही तसं पाहिलं तर एक उच्च शिक्षित आहात आणि तसं धार्मिक, राजकीय, शैक्षणिक अनेक सामाजिक कार्यामध्ये तुमचे मिस्टर गणेश कोळपकर आणि तुम्ही सक्रिय असता, याच्याबद्दल काय सांगता? मी स्वतः माझी संपूर्ण कुटुंब प्रजापिता ब्रह्मकुमारीशी संलग्न होता मी। तर मेडिटेशन की ज्याच्यामुळं आपलं खूप प्रगती होते, म्हणजे आपली आत्मिक उन्नती होते, आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहतं। तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माझं पहिलं काम करेन मी। खूप मोठा या ठिकाणी एक इव्हेंट झाला रयत शिक्षण संस्थेच्या मैदानात, हजारो लोक या ठिकाणी जोडले गेले, त्या माध्यमामधून तुम्हाला काही याचा बेनिफिट मिळाला? त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा छोटा का होईना त्याच्यामध्ये सहभाग होता। इंटरनॅशनल स्पीकर BK शिवानी यांना शिरूर शहरासाठी आपण 16 डिसेंबर 23ला जो प्रोग्राम केला होता त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा सहभाग होता। शिवबाबांचे तर आशीर्वाद आहेतच, शिरूरमधल्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन भरघोस मताने निवडून द्यावं। क्रमांक 8 मधील महिला उमेदवार चारुशिला कोळपकर आणि त्यांच्याबरोबर होते मितेश गादिया। हे दोघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 8 मध्ये
कशा पद्धतीची चुरस आणि हा रंगतदार निवडणूक होणार आहे हे शिरूरकरांना पाहण्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन तन्वीर शहासह मी फैजल पठाण, शिरूर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.